श्री स्वामी समर्थ. बसप्पा तेली म्हणून मंगळवेढ्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असताना कंटकाच्या शय्यावर श्री स्वामी समर्थांना निजलेले पाहून तो स्वामींची एकनिष्ठ भक्ती करू लागला. त्याची बायको घरी मोलमजुरी करून पोट भरत असे. घरी खूप दारिद्र्य होते आणि नवरा वेड्याच्या नादी लागला आहे ह्या विचाराने ती खूप दुःखी असायची. असे बरेच वर्ष गेले. बसप्पा स्वामींची निस्सीम सेवा आणि भक्ती करू लागला. समर्थ महाराज त्यांच्या या सेवेला खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी बसप्पाचे दारिद्र्य दूर करायचे ठरविले असे त्यांच्या मनात आले. आणि मग उशीर तो काय, एके दिवशी 4 घटका दिवस असता बसप्पाला बरोबर घेऊन स्वामी लगतच काटवण म्हणून एक गाव आहे त्या गावच्या जंगलात गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे याप्रमाणे जात असता अस्तमान झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प असे पाहून बसप्पा घाबरला. श्री स्वामींचे चरणी लागला. स्वामी समर्थांनी त्यांना अभय दिले. तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून तू घे, घाबरू नको असे म्हणाले. श्री स्वामी समर्थांच्या शब्दावर विश्वास ठेवून बसप्पाने आपल्या अंगावरील वस्त्र त्या सर्पावर घालून भीत भीत एक सर्प त्याने हातात घेतला. तो सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्याने आपल्या काखेत ठेवला. मग रानातील सगळे साप नाहीसे झाले आणि महाराज बसप्पाला घेऊन गावात परतले. गावाजवळ एक छानदार म्हणून बाग आहे. तेथे स्वामी बसले आणि त्यांनी बसप्पाला आज्ञा केली की तुझ्या काखेत धन आहे, ते घेऊन स्त्री पुत्रांसह आनंदाने राहा. आता घरी जा. श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बसप्पा घरी निघून गेला. घरी लवकर आलेला पाहून बायकोला खूप आनंद झाला. घरी गेल्यावर त्याने काखेतील गाठोडे सोडले आणि पाहतो तो काय, त्या सर्पाचे एक 52 कशी सोन्याची लगड झालेली दिसली. ते पाहून त्या नवरा बायकोंना खूप आनंद झाला. प्रातःकाळी त्या दाम्पत्याने श्री महाराजांची पंचारती केली. ते दोघेही स्वामींचे निस्सीम भक्त झाले. पुढे त्यांचे 7 जन्मापर्यंतचे दारिद्र्य श्री स्वामी महाराजांनी दूर केले. श्री स्वामी महाराज अक्कलकोटला गेले तेव्हा बसप्पा तेली नेहमी प्रतिवर्षी स्वामींच्या यात्रेस येत असत. ही गोष्ट शके 1766 साली घडली. श्री स्वामी समर्थ.